नमस्कार, मी पूनम. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास. रेल्वे स्थानकावर एमआयएम भाजपचे घोषणायुद्ध. महिलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत अतितटीच्या सामन्यात सोलापूर विजयी तर कोल्हापूर उपविजयी. आता सविस्तर बातम्या. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते औरंगाबाद दरम्यानचा प्रवास केला. तर रेल्वे स्थानकावर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध झाल्याचे दिसून आले. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे अहदड, जिल्हा अधिकारी अस्तिकुमार पांडे, पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती. जालना मुंबई वंदे मातरम एक्सप्रेसचे औरंगाबाद रेल्वे स्थानकात रेल्वेचे शालेय विद्यार्थी, रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिक यांनी उत्साहात स्वागत केले. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई येथे जाण्यासाठी ही रेल्वेची जलद सोय उपलब्ध झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान रेल्वे स्थानकावर एमआयएम आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध दिसून आले. मी आज कशासाठी आलेलो आहे की ज्या प्रकारे हे रेल्वेचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने देशाचा कार्यक्रम न बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम केलेला आहे म्हणजे सगळ्यांना बघण्यात आलेला आहे. आता माझ्यासोबत शिवसेनेचे 2 नेते आहे, तेही त्याचं समर्थन केलेलं आहे की नाही हे रेल्वेने जे केलेले आहे हे चुकीचं आहे. त्यांनी एका अर्थाने माझं समर्थन केलेलं आहे. म्हणून आज हे निषेध दर्शनासाठी आम्ही आलो होतो. पण आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंब्रीची एक मुलगी आहे. म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंब्रीची आमची एक मुलगी आहे, एक बहीण आहे. तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो. आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहेत तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसतात. म्हणून आज पोलिसांनी ज्या बळजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबईपर्यंत आहे. अखेर जलील यांच्या इशाऱ्यानंतर त्यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आलं. मात्र तरी देखील एमआयएमचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. एमआयएमचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकात दाखल होताच दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळाले. एमआयएमच्या कार्यकर्त्याकडून जलील यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या, तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्याकडून पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा सुरू होत्या. त्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात एमआयएम कार्यकर्त्यांना आणले असता त्या ठिकाणी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी त्यांची समजूत घालून आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व सिल्लोड शिक्षण संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन रविवारी आयोजित करण्यात आले आहे. 2 दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाबाबत स्वागत अध्यक्ष डॉक्टर राहुल मस्के यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये 2 दिवसीय साहित्य संमेलन फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलन हे आयोजित केलेले आहे. 31 डिसेंबर 2023
व 1 जानेवारी 2024 असे 2 दिवसीय हे साहित्य संमेलन हडको परिसरात या नाकरा नूतन बौद्धिशी विद्यालय या शाळेच्या प्रांगणात होणार आहे. या साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून माननीय खासदार सुप्रियाताई सुळे येणार आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे माननीय पद्मश्री लक्ष्मण मानेसाहेब हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत कदम साहेब, अनिल साबळे साहेब आणि मुरहरी केळे साहेब हे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपले सगळ्यांचे साहित्य क्षेत्रातले मार्गदर्शक ऋषिकेश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे डॉक्टर मोहन सौंदर्य हे सुद्धा या ठिकाणी परिषदेसाठी विशेष अशी उपस्थिती या सगळ्यांची राहणार आहे. आपण या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने संविधान रॅली ही सकाळी 8:30 वाजेला TV सेंटर चौक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात होणार आहे. ही रॅली TV सेंटर मार्गे सिद्धार्थनगर आणि त्यानंतर भाजी मंडी या मार्गे नूतन बौद्धिशी विद्यालयापर्यंत येणार आणि वामनदादा कर्डक साहित्य नगरीमध्ये या रॅलीचे आगमन होणार. त्यानंतर पुढील कार्यक्रम जे आहेत ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचावर होणार आहेत. त्याच पद्धतीने ग्रंथ नगरीचे सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेले आहे. पद्मश्री पानतावणे साहेब, गंगाधर पानतावणे साहेब यांच्या नावे असलेल्या या ग्रंथनगरीमध्ये 8 ते 10 पुस्तकांचे स्टॉल्स असणार आहेत. त्यामुळे ग्रंथ खरेदी करणाऱ्यांसाठी ह्या स्टॉलचा फार मोठा फायदा त्यांच्यासाठी होईल असं मला वाटतं. या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन अशी सत्रे आयोजित केलेली आहे आणि यात विशेष असं आकर्षण म्हणजे सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी जनार्दनदादा म्हस्के यांची विशेष मुलाखत या साहित्य संमेलनामध्ये आयोजित केलेली आहे. मी सर्व शहरवासियांना अशी विनंती करतो की या साहित्य संमेलनासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि या शहरात आपल्यासाठी हे जे साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुखांसाठी VIP व्हॅनिटी व्हॅन तयार केली असून या व्हॅनचे पूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. आता या व्हॅनमध्ये बसून पक्षप्रमुख कोणाचा प्रचार करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे दावा करीत असले तरी दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील तयारी असल्याचे म्हटले जात आहे. या आशयाची चर्चा मागील काही दिवसापासून वर्तुळात चांगलीच रंगत आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून शिवसेना VIP व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाकचौरे, शिवा लुंगारे, गणू पांडे, हिरा सलामपुरे, राजू खरे, बाळासाहेब दानवे, बद्रीनाथ भुमरे, प्रमोद ठेंगडे, गणेश लोखंडे, अंकुशराव रंधवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त या व्हॅनिटी व्हॅनचा वापर पक्षाच्या कार्यासाठी पक्षप्रमुख हे करणार आहेत. ही व्हॅन ग्रामीण ते शेत शिवारापर्यंत जाण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या व्हॅनच्या पूजनानंतर भविष्यात सदर व्हॅन बसमधून पक्षप्रमुख कोणाचा प्रचार करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मला असं वाटतं हे तुम्ही निर्माण केलं वेगळं चित्र आहे. शिवसेना एकत्र आहे, अखंड आहे, एकत्रितरित्या काम करते. आम्ही सगळे संघटनेचं काम करतो, माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे काम करतो. मला असं वाटतं प्रसार माध्यमे असे चित्र निर्माण करत असतात. कोणत्या संघटनेत घरातही भांडायला लागत असतो म्हणून काय की आम्ही दुश्मन थोडी एकमेकाचे.
वैचारिक वादविवाद असू शकतो, घरामध्ये दोन भावाचा असतो म्हणून काय आमच्यात नसावं असं कोणी म्हटलं आहे म्हणून आम्ही एकत्र राहून असं कोणी सांगितलं. मला तर त्यामुळं असं काही कोणी मानण्याची गरज नाही. भांडण कधीच नव्हतं, भांडण आम्ही कधीच करत नाही, दिसतच असं लोकांना, परंतु कधी पण आम्ही एक होत असतो, एक आहोत हे लोकांनाही माहिती आहे. या व्हॅनिटी व्हॅनमधून कोण दोघांपैकी कोण प्रवास करेल? व्हॅनिटी व्हॅनमधून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी स्पेशली बनवली आणि आदित्य साहेबांसाठी पण आहे आणि कधी मध्ये मी किंवा अंबादासजी दानवे आम्ही कधी वापरतो, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ही पब्लिक कॅरियर नाही करणार आम्ही. ही स्पेशली व्हीआयपी व्हॅनिटी व्हॅन फक्त उद्धव साहेबांसाठी जास्त केली असे अंबादासजी दानवे म्हणून त्यांना मी त्यांचं अभिनंदन केलं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माननीय जनार्दन मस्के उर्फ दादासाहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अनिल अहिरे अध्यक्ष, श्री सुनील भाऊ मस्के उपाध्यक्ष, प्राध्यापक विनोद हिवराळी सचिव, तज्ञ संचालक RT देशमुख, प्राचार्य राहुल मस्के, नालंदा मॅनेजमेंट आणि कम्प्युटर सायन्स महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, प्राचार्य भारत मस्के, नूतन बहुउद्देशीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजीनगर, मुख्याध्यापक बाबूराव बोर्डे, मुंडेश्वर हायस्कूल, लिहा खेडी, मुख्याध्यापक साहेबराव बोरकर, न्यू हायस्कूल, जाफराबाद, मुख्याध्यापक भगवान गवारे, भारत ग्रामीण विद्यालय, कारंजखेड, मुख्याध्यापक दीपक खंडाळे, तक्षशिला हायस्कूल, सिल्लोड, मुख्याध्यापिका संजना साखळे, तक्षशिला प्राथमिक विद्यालय, सिल्लोड, संचालक मंडळ डॉक्टर मोहन विरादार, डॉक्टर GB बचिरे, प्राध्यापक डॉक्टर KS पाटील, डॉक्टर सविता सिंगारे, प्राध्यापक सौ मनीषा मोहिते, श्री CK चौधरी, श्री DV घुगे, सिल्लोड शिक्षण संस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत.
गेल्या 2 दिवसापासून विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत सोलापूरने कोल्हापूरवर अतितटीच्या सामन्यात विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. सोलापूरकडून श्रद्धा वालेकर हिने 5 गोल तर वैष्णवी गड्डे हिने 6 गोल करत या सामन्यात कोल्हापूरवर 14-12च्या फरकाने विजय मिळवून दिला. तर थर्ड पोझिशनसाठी ठाणे विरुद्ध नाशिकमध्ये झालेल्या सामन्यात ठाणेच्या संघाने 11-9च्या फरकाने नाशिकवर विजय मिळवला. ठाण्याच्या गायत्री कौशलने या स्पर्धेत 5 गोल केले. विजय, उपविजय व 3रा क्रमांक पटकावणाऱ्या संघास प्रमुख पाहुणे उद्योजक अनुराग सावे, जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते PSI श्रद्धा वायदंडे, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकडे, राज्य हँडबॉल संघटनेचे सचिव रणदीप सिंग, वुमन स्पोर्ट असोसिएशनच्या डॉक्टर केजल भारसाकडे यांच्या हस्ते चषक प्रदान करून गौरवण्यात आले. या स्पर्धेचे बेस्ट प्लेयरचे पारितोषिक वैष्णवी गड्डे, बेस्ट गोलकीपर पारितोषिक साई इंगळे, बेस्ट अपकमिंग प्लेयर्स पारितोषिक गायत्री कौशल यांनी पटकावले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा हँडबॉल संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी मुल्याळ, सचिव प्रभाकर भारसाकडे, सहसचिव डॉक्टर उज्ज्वला सातदिवे, कोषाध्यक्ष डॉक्टर सत्यजित पगारे, डॉक्टर कालिदास तडलापूरकर, डॉक्टर सचिन पगारे, आशिष कानेड, संजय सातदिवे यांनी परिश्रम घेतले. प्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावल्याबद्दल हर्सुल येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन एकता कुस्ती केंद्र आणि हर्सुल गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पहलवान मुख्तार पटेल यांनी दिली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावल्याबद्दल हर्सुल येथे त्यांना सत्काराचे आयोजन एकता कुस्ती केंद्र आणि हर्सुल गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. हर्सुल येथील प्रसिद्ध कुस्तीचे प्रशिक्षक मुख्तार पटेल यांच्या वतीने सदर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन 1 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. याबरोबरच काँग्रेसचे नेते युसुफ पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे हजेरी लावणार आहेत. युनुस पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 ब्लँकेटचे वाटप गरीब नागरिकांना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये शहरातील अन्य मान्यवरांची देखील उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पहलवान मुख्तार पटेल यांनी दिली आहे. तर महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी सदर कार्यक्रमाबाबत एडीएनच्या माध्यमातून माहिती दिली. मैं आप सबका प्यारा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आने वाले 1 जनवरी 2024 में मेरे को हर्सुल एकता कुश्ती केंद्र औरंगाबाद में बुलाया गया है. तो मैं आ रहा हूँ. अपने यूनुस भाई, इनका बर्थडे है, तो उनका बर्थडे सेलिब्रेशन करने के लिए मैं पहुंच रहा हूं. तो आप सभी पहुंचकर उस बर्थडे की शोभा बढ़ाएं. नमस्कार, मी पूनम. आज आपण शेतकरी राजाला न मिळणारी नवरी या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा नवरदेव BSc ॲग्री या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. हा चित्रपट 26 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. साजरी गोजरी सपनातली परी, साजरी गोजरी सपनातली परी, भेटणार कधी नवरदेवा नवरी. हा, भेटणार कधी नवरदेवा नवरी, भेटणार कधी नवरदेवा नवरी, भेटणार कधी नवरदेवा नवरी. आपला अन्नदाता म्हणजे शेतकरी. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. शेतकरी लग्नाळू तरुणांची कथा सांगणाऱ्या नवरदेव BSc ॲग्री या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसापूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटातील भेटणार कधी नवरदेवा नवरी हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. छुनू छुनू वाज कसा छल्ला तुझा छोकरी, हे छुनू छुनू वाज कसा छल्ला तुझा छोकरी, भुरू भुरू उडती केस मुखडा गोड साखरी, तू खोल खोल उरा मंदी गुन 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 बासरी, झुंजू मुंजू पहाट नवी दबोली हासरी, साजिरी गोजिरी सपनातली परी, साजिरी गोजिरी सपनातली परी, भेटणार कधी न बर देवा नवरी. हा,
भेटणार कधी न बर देवान बरी, भेटणार कधी न बर देवान बरी, भेटणार कधी न बर देवान बरी. शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्वाकांक्षी तरुणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा नवरदेव BSc ॲग्री या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार क्षितिज दाते आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी ADN सोबत संवाद साधत माहिती दिली. आता जाऊया क्षितिज आणि प्रियदर्शनी यांच्याकडे. थँक्यू पूनम. नवरदेव BSc ॲग्री हा आमचा चित्रपट 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रिलीज होतोय आणि सगळ्या दर्शकांना अतिशय मनापासून सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी केलेला हा चित्रपट आहे. विषय खूप गंभीर आहे पण पिक्चर खूप हलका फुलका आहे. सहकुटुंब पाहावा असा अतिशय चांगला पिक्चर एंटरटेनिंग पद्धतीने हा झालेला आहे. नवरदेव BSc ॲग्री या नावातच मला वाटतं काहीशी थीम कळून जाते की नवरदेव जो BSc ॲग्री शिकून आला आहे, खरं तर शिक्षित आहे, आधुनिक शेतीचं ज्ञान आहे, त्याला व्यवस्थित जाण आहे, शेती आता काय पद्धतीने प्रगत करायची याची. पण तो हे प्रयत्न जेव्हा गावाकडे करायला लागतो तेव्हा काय पद्धतीने प्रतिक्रिया येतात, अडचणी येतात आणि या सगळ्या अडचणींना सामोरं जात स्वतःचं ध्येय गाठता जेव्हा तो लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा अधिकच गडबड होते. कारण कुणीच शेतकऱ्यांना मुली द्यायला तयार नाही. काही अपवाद असतील त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण त्यांनी या प्रश्नावरती आमच्या दिग्दर्शकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे की काय पद्धतीने करता येईल. आणि फक्तच शेतकरी आहे म्हणून तुम्ही मुलगी द्या अशा याने ते डील केलेलं नाही, तर आपलंही काही चुकतंय का शेतकरी म्हणून, ह्या प्रश्नाला सुद्धा सामोरे गेलेले आहेत ते. त्यामुळे सारासार विचार करून मांडलेला हा प्रश्न आहे. आवर्जून पहा. आणि आपण आत्ता जे गाणं गाजते सगळीकडे, साजिरी गोजिरी सपनातली परी, ती भूमिका प्रियदर्शनीने केलेली आहे आणि फार अप्रतिम पद्धतीने केली आहे ती. खरं तर आत्ता कॉमेडी नटी म्हणून सगळ्यांना माहिती आहे हास्यचित्रामधून, पण तिने फार वेगळंच काहीतरी काम या सिनेमात केलं आहे. आम्हाला काम करायला एकत्र फार मजा आली आणि सोबत अर्थात मकरंद नासपुरे सर, गार्गी फुले, प्रवीण तरडे सर, रमेश परदेशी, पिट्या दादा हे सगळे आहेत आणि इतरही अनेक कलाकार आहेत. हार्दिक जोशी आहे. तर ओव्हर टू प्रियदर्शनी, तिला काय बोलायचं असेल. किती छान सांगितलंस तू क्षितिज, थँक्यू. पण राम खाटमोडे यांचं दिग्दर्शन आहे आणि त्यांनी इतकी अप्रतिम मांडली आहे ही फिल्म. संजीव कुमार म्हणून आमचे DP आहेत ज्यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, त्यांनी सुंदर दाखवली आहे शेती. म्हणजे फिल्म बघताना असं वाटेल की यार आत्ता जावं आणि गावाकडे जाऊन शेती करावी. इतकं सौंदर्य शेतीचं त्यांनी दाखवलं आहे फिल्ममध्ये. तर दिसायला सुंदर आहे, गाणी ऐकायला सुंदर आहे, आमचे आवाजही सुंदरच आहेत. तर दिसायला ऐकायला एक छान अनुभव देणारी फील गुड फिल्म आहे, ज्याच्यामध्ये जसं क्षितिज म्हणाला की त्याला जिच्याशी लग्न करायचं आहे त्या मुलीची भूमिका मी करते आहे. सुकन्या नाव आहे तिचं. आणि तिला शेतकरी नवरा हवा आहे का नाही, तिच्या घरच्यांना शेतकरी नवरा चालणार आहे का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 26 जानेवारीला मिळतील. त्याच्यामुळे ADNच्या सगळ्या प्रेक्षकांना ही विनंती आहे की प्लीज 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 26 जानेवारीला वेळ काढून हा मराठी सिनेमा थिएटरमध्ये बघायला जा. नवरदेव BSc ॲग्री. सैराट चित्रपटातील प्रदीप लंगड्याची भूमिका करणारा आणि अमिताभ बच्चन सोबत चित्रपटात झुंडमध्ये काम केलेला तानाजी गलगुंडे हा देखील नवरदेव BSc ॲग्री मध्ये भूमिका साकारत असून तो देखील त्याच्या भूमिकेविषयी सांगणार आहे. तानाजी. थँक्यू पूनम. या चित्रपटात मी सनी नावाचं पात्र साकारतोय आणि सनी हा गावातला असा आगाऊ जो फोटोग्राफर असतो, गावातले जे फोटोग्राफर असतात लोकलचे, तसंही एक पात्र आहे. तर तुम्हाला मजा येईल. पूर्ण सिनेमाच खूप सुंदर आहे आणि त्यातलं असं माझं एक छोटंसं पात्र आहे. आणि ADNच्या प्रेक्षकांना आमची अशी विनंती आहे की सगळ्यांनी हा आमचा चित्रपट येतो 26 जानेवारीला, तर भरभरून तुम्ही जावा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, घरच्यांना, आईवडिलांना जाऊन हा सिनेमा बघा. थँक्यू. परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास. रेल्वे स्थानकावर MIM भाजपचे घोषणायुद्ध. महिलांच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत अतितटीच्या सामन्यात सोलापूर विजयी तर कोल्हापूर उपविजयी. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.
आहे.